मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठीच्या अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 130 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 24 एप्रिल 2026 ते 3 मे 2026 या कालावधीमध्ये या 130 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची प्रेस नोट जाहिरात ही वर्धा जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। warda.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली प्रेस नोट जाहिरात आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये 24 एप्रिल 2026 ते 3 मे 2026 या कालावधीमध्ये 130 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्या संदर्भातील अटी, शर्ती, पात्रतेचे निकष आणि रिक्त असलेल्या जागा या संदर्भातील माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठीच्या अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता रिक्त असलेल्या 130 जागाची यादी देखील या जाहिरातीसोबत जोडण्यात आलेली आहे। 97 गावामध्ये एकूण 130 रिक्त जागा आहेत। याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे। नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज, याच्यामध्ये आपण पाहू शकता लाभार्थ्याचं संपूर्ण नाव मराठीमध्ये द्यायचे, आपला मेल आयडी जो असणार आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतला जाणार आहे। आपलं नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये भरायचं आहे आणि एकूण 15 स्टेप मध्ये हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। याच्यानंतर अर्जदाराला संपूर्ण पत्ता द्यायचा आहे, आपला तालुका जो असेल तो तालुका, जिल्हा, पिनकोड ह्या सगळ्या बाबी निवडायच्या। तर अशा प्रकारे 15 माहिती, याच्यामध्ये तुमच्या CSC सेंटरची माहिती असेल, तुमच्या शिक्षणाबद्दलची माहिती असेल, ही सर्व माहिती या अर्जामध्ये भरायची आणि हे अर्ज 24 एप्रिल 2026 ते 3 मे 2026 या कालावधीमध्ये स्वीकारले जाणार आहेत। अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्याची माहिती या प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्जच ऍक्सेप्ट केले जातील असे या प्रेस नोट मधून, या जाहिरातीतून सांगण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने या दिलेल्या कालावधीमध्ये आपण अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे वर्धा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिराती संदर्भातील, जागा संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। असेच इतर ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।